सध्या माझ्या क्लिनिकमध्ये प्रत्येक तिसरा पेशंट एकच तक्रार करत असतो. माझं पोट कायम जड असतं, गॅस सतत होतो, झोप पूर्ण होत नाही, सकाळी उठल्यापासूनच थकवा जाणवतो. हे सगळं ऐकल्यावर हा प्रॉब्लेम खूप साधा आणि किरकोळ वाटतो, पण या सगळ्या त्रासाचं कारण मात्र एकच असतं. माझ्या 12 वर्षांच्या प्रॅक्टिसमध्ये मी एकच पॅटर्न वारंवार पाहिलाय. पेशंट्स त्यांचं डाएट, जिम, सप्लिमेंट्स, रुटीन सगळं काही बदलतात, पण एक सवय मात्र अजिबात बदलत नाही. ती सवय आहे रात्रीच्या जेवणाची वेळ, आणि तीच त्यांची सगळ्यात मोठी चूक आहे. तुमचं शरीर दिवसभर काम करतं, पचन करतं आणि शरीराचं कामकाज चालवण्यासाठी त्यातून एनर्जी, ऊर्जा बनवतं. त्यामुळे रात्रीची वेळ ही शरीरासाठी आराम करण्याची, रिपेअर आणि रिकव्हरीची असते. पण आपण रात्री 9-10 वाजता पोटभर जड जेवण करतो, त्यानंतर फोन स्क्रोल करतो आणि सरळ बेडवर आडवे पडतो. याचा परिणाम सकाळी पोट फुगल्यासारखं वाटतं, शरीराला सूज आल्यासारखी वाटते आणि ब्रेन फॉगिंग सुद्धा जाणवतं. तुमचं शरीर एक अत्यंत इंटेलिजंट सेल्फ हिलिंग मशीन आहे, पण शरीराला हे काम करण्याचा वेळ तेव्हाच मिळणार आहे जेव्हा तुम्ही शरीराला आराम द्याल. जर तुम्हाला वाटत असेल की तुमचं लिव्हर, गट आणि मेटाबॉलिझम हे परत रिसेट व्हावं, तर तुम्हाला फक्त एकच गोष्ट बदलायची आहे, तुमच्या रात्रीच्या जेवणाची वेळ. येस, डिनर टाइम. नमस्कार मंडळी, मी डॉक्टर पूजा, फाउंडर ऑफ डॉक्टर पूजाज होमिओपॅथी क्लिनिक, कोथरूड, पुणे. तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत करते. दर आठवड्याच्या शुक्रवारी होमिओपॅथी या युनिक सायन्सबद्दल आणि त्याचबरोबर स्किन केअर, हेअर केअर, हेल्थ केअर, चाइल्ड केअर, पेट्स केअर, फिटनेस आणि न्यूट्रिशन अशा वेगवेगळ्या विषयांवर माहितीपूर्ण व्हिडिओज घेऊन मी येत असते. जर तुम्हाला सुद्धा या सगळ्या विषयांमध्ये इंटरेस्ट असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण हे सगळे व्हिडिओज आपल्या मराठी भाषेत आहेत. आज मी तुम्हाला एकदम सोपा शास्त्रीय नियम सांगणार आहे. असा नियम जो कोणताही डाएट प्लॅन किंवा डिटॉक्स ट्रेंड नाहीये, पण जर तुम्ही हा नियम पाळायला सुरुवात केली तर तुमचं शरीर आपोआपच हील व्हायला लागेल. मानवी शरीर एक रिमार्केबल हीलिंग सिस्टम आहे, पण शरीराकडे एनर्जीचं एक ठरलेलं प्रमाण म्हणजेच फायनाईट रिझर्व असतं. प्रत्येक दिवशी ही एनर्जी डायजेशन, रिपेअर, डिटॉक्सिफिकेशन आणि इम्युन डिफेन्स या सगळ्या गोष्टी व्यवस्थित नियंत्रित करण्यासाठी विभागून वापरली जाते. समस्या तेव्हा सुरू होते जेव्हा आपण आपल्या खाण्याच्या सवयींमुळे शरीर दिवसभर पोट भरलेल्या स्थितीमध्ये ठेवतो, म्हणजेच फेड स्टेटमध्ये ठेवतो, जिथे पचनक्रिया दिवस रात्र सक्रिय राहते आणि जेन्युइन फास्टिंग विंडो म्हणजेच उपवास फारसा घडत नाही. नाश्त्यानंतर लगेचच मॉर्निंग स्नॅक्स, मग दुपारचं जेवण, मग चहा, बिस्किट आणि रात्री उशिरा जेवण. या पॅटर्नमध्ये शरीराला रिपेअर आणि रिसेटसाठी लागणारा महत्त्वाचा फास्टिंग फेज मिळतच नाही. रिझल्ट, मेटाबॉलिझम कायम डायजेशन आणि एनर्जी प्रोसेसिंग मोडमध्येच बिझी राहतं. यामुळे रिपेअर आणि रिजनरेशनचे सिग्नल्स कमी ॲक्टिवेट होतात आणि यामुळेच रात्री उशिरा जेवण केल्याने इन्फ्लमेशन वाढतं, झोपेची क्वालिटी कमी होते आणि दुसऱ्या दिवशी थकवा जाणवतो. बायोलॉजिकली रात्रीची वेळ ही पॅरासिम्पथॅटिक डॉमिनन्सची असते, रिसेट, रिकव्हरी आणि सेल्युलर रिपेअरची असते. पण रात्रीचं हेवी जेवण या रिदमला डिस्टर्ब करतं, कारण रात्री लिव्हर एन्झाईम्स, डायजेशन सिक्रिशन्स नॅचरली स्लो म्हणजेच नैसर्गिकरित्या संथ होतात, ज्यामुळे पचन व्यवस्थित होत नाही आणि झोप खराब होऊ शकते. मॉडर्न सायन्स या प्रोसेसला ऑटोफेगी कन्सेप्ट म्हणतं. हे एक नॅचरल सेल्युलर क्लिनिंग मेकॅनिझम असतं, ज्यामध्ये शरीरातल्या खराब झालेल्या डॅमेज प्रोटीन्स आणि टॉक्सिन्सला तोडून नवीन हेल्दी सेल्स म्हणजेच सुदृढ पेशी बनवल्या जातात. ऑटोफेगी तेव्हाच व्यवस्थित ॲक्टिवेट होते जेव्हा बॉडी फास्टिंग स्टेटमध्ये असते, म्हणून रात्री उशिरा स्नॅकिंग किंवा जेवण करणं म्हणजेच या रिपेअर मेकॅनिझमचं कामकाज हे डिले करणं, संथ करणं. अर्ली डिनरमुळे एक नॅचरल आणि फिजिओलॉजिकल रेस्ट पिरियड तयार होतो, ज्याने पचन व्यवस्थित पूर्ण होतं,
हॉर्मोन्स रिसेट होतात आणि शरीर आपल्या हीलिंग आणि डिटॉक्सिफिकेशन फंक्शन्सवर व्यवस्थित फोकस करू शकतं. आता आपण लवकर जेवण करण्यामागचं शास्त्रीय कारण समजून घेऊ. ह्यूमन डायजेशन आणि मेटाबॉलिझम दोन्हीही गोष्टी एका सर्केडियन रिदमला फॉलो करतात. हे शरीराच्या आतमध्ये चालणारं घड्याळ आपली झोप, हॉर्मोन्स आणि शरीराचं तापमान नियंत्रणात ठेवण्याचं काम करतं. सर्केडियन रिदम डे लाईट म्हणजेच सूर्यप्रकाशासोबत लिंक असतो. दिवसा जेव्हा सूर्यप्रकाश जास्त असतो त्यावेळी आपलं शरीर एका ॲक्टिव्ह डायजेस्टिव्ह स्टेटमध्ये असतं. पण जसजसा दिवस मावळायला लागतो आणि सूर्यप्रकाश कमी होत जातो, डायजेस्टिव्ह एन्झाईम्स, गॅस्ट्रिक ज्यूस आणि इन्सुलिन बनवण्याचं काम नैसर्गिकरित्याच संथ होत जातं. पण जेव्हा तुम्ही रात्री 9 वाजल्यानंतर जेवता, तुमचं अन्न एका अशा सिस्टममध्ये जात असतं जे रेस्ट मोडमध्ये म्हणजेच विश्रांतीच्या मोडमध्ये शिफ्ट होत असतं, ज्याने पोट अगदी सावकाश संथ गतीने रिकामी होतं. पोटातून अन्न पुढे जाण्याचा वेग हा कमी होतो, इन्सुलिनचा रिस्पॉन्स कमी प्रभावी असतो आणि रक्तामध्ये साखरेचं प्रमाण जास्त वेळेसाठी वाढलेलं असतं. ही एक साधी सवय ॲसिडिटी, बिघडलेली झोप, शरीरात साठणारी चरबी आणि सकाळच्या वेळी रक्तात वाढलेली साखर यासारखे त्रास वाढवण्याचं काम करू शकते. बऱ्याच मेटाबॉलिझम संबंधित अभ्यासामधून हे क्लिअरली समजलंय की ज्या लोकांनी सेम अन्न 7 वाजण्यापूर्वी खाल्लंय त्यांची रक्तामधली साखर आणि ट्रायग्लिसराईड त्या लोकांच्या तुलनेत नोटिसेबली कमी असतं जे रात्री 10 वाजल्यानंतर जेवतात. लवकर जेवणाऱ्यांची इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी खूप बेटर होती आणि त्यांचं रात्रीतून होणारं ओव्हरनाईट फॅट ऑक्सिडेशन सुद्धा जास्त होतं. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर रात्री लवकर जेवण केल्याने शरीराला अन्न व्यवस्थित पचवण्यासाठी भरपूर वेळ मिळतो, ज्यामुळे शरीराचं मेटाबॉलिझम ॲक्टिव्ह होतं. पोटात एक वेळचं जेवण पचवण्यासाठी साधारण 3 ते 4 तास लागतात. जर तुम्ही रात्री जेवून लगेचच झोपून जात असाल तर न पचलेलं अन्न आणि ॲसिड्स म्हणजेच आम्ल अन्ननलिकेपर्यंत परत उलट येऊ शकतं, ज्यामुळे छातीमध्ये जळजळ, जडपणा आणि झोप डिस्टर्ब होते. यासाठी डिनर झोपण्यापूर्वी कमीत कमी 2 ते 3 तास आधी संपवणं डायजेशन आणि लिव्हर फंक्शन्स दोन्हीसाठी आयडियल मानलं जातं. लवकर डिनर केल्याने शरीरामधले हॉर्मोन्स पण बेटर रेग्युलेट होतात. मेलॅटोनिन, जो झोपेसाठी महत्त्वाचा हॉर्मोन आहे, तो रात्रीच्या जवळपास नैसर्गिकरित्याच वाढायला सुरुवात होते. यावेळी जर पचनक्रिया सक्रिय असेल तर मेलॅटोनिनचा रिदम डिले होतो आणि झोप हलकी आणि तुटक होते. जेव्हा पोट झोपण्यापूर्वी बऱ्यापैकी रिकामी झालेलं असतं तेव्हा मेलॅटोनिन आणि ग्रोथ हॉर्मोन्स दोन्ही मिळून सेल रिपेअर करतात, मेटाबॉलिझम रेग्युलेट होतं आणि इम्युनिटी वाढते. कन्क्ल्युजन खूपच साधं सोपं आहे. आपलं शरीर सूर्याच्या सोबत बरोबरीने चालवा, सूर्याच्या विरुद्ध अजिबात नाही. हे लहानसे वेळेचे बदल तुमच्या लिव्हर, गट आणि मेटाबॉलिक हेल्थवर मेजर पॉझिटिव्ह इम्पॅक्ट दाखवू शकतात. रात्री उशिरा जेवल्याने इन्सुलिन रिस्पॉन्स स्लो होतो आणि शुगर स्पाइक्स आणि फॅट स्टोरेजेस वाढतात. पण जर तुम्ही लवकर जेवत असाल तर इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी सुधारते आणि शरीराच्या लॉंगर फास्टिंग विंडोमुळे शरीरात आधीपासून साठलेलं फॅट एनर्जी मिळवण्यासाठी वापरायला सुरुवात केली जाते. या सवयीमुळे मेटाबॉलिझम नॅचरली सुधारतं आणि वेट मॅनेजमेंट सस्टेनेबली इम्प्रूव्ह होतं, तेही कोणत्याही प्रकारच्या क्रॅश डाएटशिवाय. क्लिनिकल स्टडीजने हे कन्फर्म झालंय की 7 वाजण्यापूर्वी केलेल्या डिनरने फास्टिंग ग्लुकोज आणि इन्सुलिन लेवल्स दोन्ही सुधारतात. त्यामुळे समजून घ्या की रात्री लवकर जेवणं हा कोणत्याही प्रकारचा ट्रेंड नाहीये, ही एक बायोलॉजिकल अलाइनमेंट आहे. जेव्हा तुमचं खाणं पिणं आणि शरीराच्या आत चालणारं घड्याळ, बॉडी क्लॉक एका रिदममध्ये तालात चालतं तेव्हा खरं हिलिंग सुरू झालेलं असतं. गट, लिव्हर पासून झोपेपर्यंत एक बॅलेन्स मेंटेन राहतो. आता इथपर्यंत गोष्टी ऐकून सगळेच अग्री करतात की लवकर जेवणं हे प्रॅक्टिकली खरंच बरोबर आहे, निरोगी शरीरासाठी योग्य आहे.
पण प्रॅक्टिकल लाईफमध्ये लोक लगेचच हा प्रश्न विचारतात, डॉक्टर, आम्ही ऑफिसमधून रात्री उशिरा येतो, फॅमिली सोबत डिनर उशिरा होतं, तर आम्ही काय करू? मी समजू शकते, प्रत्येक माणसाचं रुटीन हे वेगवेगळं असतं. तुमचं ध्येय हे परफेक्ट होणं नसून बेटर होणं असलं पाहिजे. तुम्ही रात्रीच्या जेवणाची वेळ एकाच दिवसात 10 वरून 7 वाजण्यावर नाही आणू शकत, पण ही वेळ तुम्ही हळूहळू नक्कीच कमी करू शकता. याची पहिली पायरी आहे 15 मिनिटांचा नियम. याचा नेमका अर्थ काय आहे समजून घेऊ. दर 2 ते 3 दिवसांनी तुम्ही तुमचं रात्रीचं जेवण 15 मिनिटांनी लवकर करायला सुरुवात करा. 2 ते 3 आठवड्यांमध्येच तुमचं बॉडी क्लॉक हे नॅचरली ॲडजस्ट करायला शिकेल. हा बदल केल्याने तुमचं पचन आणि झोप दोन्हीही गोष्टी सुधारायला सुरुवात झालेली असेल. दुसरी पायरी आहे अर्ली मेन मील, लाईट लेट मील. ज्या लोकांचं ऑफिस रात्री उशिरा सुटतं त्यांच्यासाठी एक सोपा उपाय आहे. संध्याकाळी 6 ते 7 वाजण्याच्या सुमारास तुम्ही तुमचं मेन मील जसं की वरण, भात, पनीर, सॅलेड असं खायला सुरुवात करा आणि घरी पोहोचल्यानंतर खाण्यासाठी कोणताही एक लाईट मील ऑप्शन ठेवा, जसं की सूप, फ्रूट्स किंवा कोमट दूध. आपल्या शरीराला कॅलरीज नाही, न्यूट्रिशन आणि टायमिंग्स हवे असतात. तिसरी पायरी म्हणजे फॅमिली डिनर हॅबिट. खूप जण सांगतात की संपूर्ण परिवार एकत्र जेवण करतं, त्यामुळे वेळा थोड्या वाढतात आणि उशीर होतो. समजू शकते की एक हेल्दी व्यक्ती आपल्या परिवारासोबत जास्त वेळ घालवण्याला पसंती आणि महत्त्व देत असते. फॅमिली टाईम खूप महत्त्वाचा आहे, म्हणूनच तुमचं हेल्थ कॉम्प्रोमाइज करणं लॉंग टर्म्समध्ये कोणासाठीही अजिबात फायद्याचं नसतं. ग्रॅज्युअली जर एक फॅमिली मेंबर रात्री लवकर जेवायला सुरुवात करेल, तेव्हा संपूर्ण फॅमिली त्या रिदममध्ये मॉडिफाय व्हायला हळूहळू सुरुवात करेलच. चौथी पायरी माइंडफुल इव्हनिंग रुटीन. रात्रीच्या जेवणानंतर लॅपटॉप, फोनपासून थोडं लांब राहणंच प्रेफर करा. लाईट वॉक करू शकता, पाणी किंवा हर्बल टी घ्या. या लहान लहान सवयी पचनसंस्था शांत ठेवतात आणि स्लीप हॉर्मोन सुद्धा नॅचरली ॲक्टिवेट करतात. रात्री लवकर जेवणं ही एक शिस्त आहे, कोणतंही सॅक्रिफाईस नाही आहे. जेव्हा आपण वेळेवर जेवण घेतो, आपल्या शरीरासोबत कोऑपरेट करतो, कंप्लेंट्स करत नाही, तेव्हा तुमचं शरीर आणि सिस्टीम अलाइन होतात आणि हेच कोऑपरेशन लॉंग टर्म्समध्ये हीलिंगचा महत्त्वाचा पाया बनतो. जर या संपूर्ण चर्चेचा तुम्हाला एका वाक्यात सारांश सांगायचा असेल तर तो असा असेल: डिनर बिफोर 7 PM इज हीलिंग, डिनर आफ्टर 9 PM इज डॅमेज. 7च्या आधी खा, आरोग्य मिळवा आणि 9 नंतर खा, समस्या वाढवा. शरीराचा प्रत्येक अवयव, मग तो लिव्हर असो, गट असो, पॅनक्रियाज असोत किंवा ब्रेन असो, एका इंटरनल क्लॉकच्या अकॉर्डिंग काम करत असतात. जेव्हा तुम्ही या अवयवांच्या टायमिंग्सच्या अगेन्स्ट जेवता, तेव्हा संपूर्ण सिस्टमचं काम वाढतं. सिस्टम ओव्हरवर्क मोडमध्ये जाते. रात्रीचं जेवण जितक्या लवकर कराल, पचन तेवढं सोपं आणि चांगल्या प्रकारे होतं, ज्यामुळे बॉडी डीपली रिपेअर होऊ शकते. जेव्हा तुम्ही लवकर 7 वाजण्यापूर्वी जेवता, तेव्हा 10 वाजेपर्यंत तुमचं पोट रिकामी झालेलं असतं. त्यानंतर लिव्हर डिटॉक्सच्या कामाची सुरुवात करतं आणि शरीराच्या पेशी त्यांच्या संपूर्ण रिन्युअल प्रोसेसमध्ये जातात. ही ती इंटरनल रिपेअर सिस्टीम आहे जी शरीराला क्रॉनिक आजारांपासून वाचवण्याचं काम करते, जसं की ॲसिडिटी, फॅटी लिव्हर, डायबिटीस आणि मेटाबॉलिक स्लोडाऊन. दर दिवशी फक्त एक गोष्ट पक्की ठरवा की काहीही झालं तरी मी आज रात्रीचं जेवण माझ्या नेहमीच्या वेळेपेक्षा 1 तास आधी संपवणारच. कोणत्याही महागड्या ट्रीटमेंटची काहीही गरज नसते. फक्त आणि फक्त आपल्या बॉडी क्लॉकसोबत म्हणजेच शरीराच्या नैसर्गिक वेळापत्रकासोबत एक अलाइनमेंट पाहिजे, ट्युनिंग पाहिजे. हीलिंग कोणतीही एका रात्रीतून होणारी जादू नसते, पण जर तुम्ही तुमचं शरीर नॅचरल रिदमसोबत अलाइन करता, तेव्हा शरीरामधली प्रत्येक सिस्टम आपोआपच बॅलन्स निर्माण करते.
तुमचं शरीर स्वतःच एक उत्तम डॉक्टर आहे. फक्त शरीराला योग्य वेळेवर आराम आणि योग्य वेळेवर जेवण द्या आणि मग बघा तुमचं शरीर कसं आपलं आपणच स्वतःला बरं करतं ते. फिटनेस आणि न्यूट्रिशन हा माझ्या वैयक्तिक आवडीचा विषय असल्यामुळे मी अनेक वेगवेगळे रुटीन आणि डाएट्स ट्राय केलेत. पण जेव्हा संध्याकाळी 7 वाजता जेवायला सुरुवात केली तेव्हा माझ्या एकूणच हेल्थ आणि फिटनेसमध्ये जबरदस्त सुधारणा दिसली. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. तुम्हा सगळ्यांनाच मी मनापासून धन्यवाद देऊ इच्छिते इतक्या सगळ्या लाईक्स, सबस्क्रिप्शन्स आणि व्ह्यूजसाठी. हे मला आणि माझ्या टीमला खरंच खूप मोटिवेट करतं. प्रत्येक आठवड्याला नियमितपणे आम्ही तुम्हाला रिसर्च आणि एव्हिडन्स बेस्ड व्हिडिओज देण्याचा नक्कीच प्रयत्न करू. आज 1 मे महाराष्ट्र दिन. महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जय महाराष्ट्र.